राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा हे कालपासून बीड दौऱ्यावरती आहेत आणि बीड शहर हे चकाचक करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अजितदादांचा अचानक कॅनवाय दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आला आणि बीड शहरातलं हा एक रस्ता आहे, महत्त्वाचं ठिकाण आहे। जिल्हा क्रीडा संकुल परिसराचा हा रस्ता आहे आणि या परिसरामध्ये प्रचंड घाण असल्याचं पाहायला मिळतंय आणि अजितदादांचं या ठिकाणी कॅनवाय पोहोचल्याच्या नंतर अनेकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी संपूर्ण ताफ्यातील गाड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ट्रॅक्टर लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते। प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती कचऱ्याचे ढीग आणि घाणीचं साम्राज्य गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतंय। सर्वत्र या ठिकाणी दुर्गंधी देखील पसरलेली आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती। मात्र आज जेव्हा अजितदादा बीडमध्ये दाखल होत आहेत त्या अनुषंगाने मात्र या दरम्यान संपूर्ण बीड शहरातील कार्यालय असतील किंवा रस्ते असतील हे चकाचक केले जात आहेत आणि अजितदादा हे आता अचानक या ठिकाणी क्रीडा संकुल परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा कॅनवाय दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांचे मात्र तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। पूर्णपणे या ठिकाणी आता स्वच्छता मोहीम देखील राबवली जाते। मात्र आता नागरिकांमधून असा प्रश्न उपस्थित केला जातोय की अजितदादा आल्याच्या नंतरच या सगळ्या गोष्टी होतील का किंवा बीड शहराची किंवा बीड जिल्ह्याची स्वच्छता होईल आणि बीड जिल्हा सुधारेल का असा देखील प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर समी अशोक काळकुटे TV9 मराठी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।